फोर्थ नंबर क्वेश्चनमध्ये 3x - y = 2 असं इक्वेशन दिलेलं आहे. इथे x बरोबर आपण स्टार्टिंगला 0 घेऊन टाकू किंवा x बरोबर 1 घेऊ. x बरोबर 1 घेतलं तर 3x - y = 2. 3 × 1 - y = 2. 3 - y = 2. आता हे 3 त्या बाजूला गेलं म्हणजे काय होणार, मायनस होणार. -y = 2 - 3 - y = 1 y = 1. म्हणजे x बरोबर 1 असताना y बरोबर पण 1 येणार. इथं उत्तर 1 1. आता याच इक्वेशनला आपण पाहिजे तर सरळही करून घेऊ शकतो आणि म्हणजे एकाच बाजूला जर घेतलं तरी होऊ शकतं. समजा हे इक्वेशन असं आहे, 3x - y = 2 आहे. हे y त्या बाजूला घेतलं आणि 2 या बाजूला घेतलं तर फक्त चिन्ह बदलणार यांचे. yचं प्लस होणार म्हणजे असं येणार, y प्लस होईल = 3x आहे तसंच, हा 2 या बाजूला आला म्हणजे -2. असं करून जर घेतलं तर आपल्याला इक्वेशन थोडंसं चेंज करून घेतलं आपण, एका बाजूला व्हॅल्यू करून घेतली तर आपल्याला गणित करत असताना कदाचित इझी जाईल. आता आपण इथं x बरोबर 2 घेऊ. x बरोबर समजा 2 घेतलं, x बरोबर -1 घेतलं, समजा -1 घेतलं तर काय होतं बघू. इथून आता स्टार्ट करू शकतो आपण. y = 3, x जागेला -1 आणि इथे आहे -2. इथे आलं 3चं -3 -2 = -5. yची किंमत आपल्याला मिळाली -5. xची किंमत -1 असताना yची किंमत मिळाली -5. काय केलं आपण, इक्वेशन थोडंसं चेंज करून घेतलं म्हणजे yला त्या बाजूला टाकला आणि तिकडला 2 ह्या बाजूला घेतला म्हणजे त्यांचे फक्त साईन बदलले आणि आपल्याला yची ॲटोमॅटिक व्हॅल्यू काढता आली. हे आपण लिहून घेऊ. x बरोबर -1, x -1 असताना yची व्हॅल्यू आली -5. -1 -5. आता x बरोबर आपण घेऊ 0. ओके, yची व्हॅल्यू आहे y = 3x - 2. हे आपल्याला इथे इक्वेशन निघालेलं आहे, आपण केलेलं आहे तयार. इथं 3 × 0 - 2 = -2. y बरोबर -2. x बरोबर 0 असताना y बरोबर -2 आला. 0 -2. हे झालं पहिलं इक्वेशन. आता दुसऱ्या इक्वेशनचं आपण डायरेक्ट इक्वेशन तयारच करून घेऊ आणि मग करू पाहिजे तर. इथं आहे 2x - y = 3. हे 3 या बाजूला आलं, y त्या बाजूला गेलं म्हणजे प्लस झालं. 2xच्या बाजूला 3 आलं म्हणजे -3 झालं. आता हे इक्वेशन आपण तयार करून घेतलं. त्याचंच आता x बरोबर आपण x = 1 घेतलं तर बघूया काय होतं आहे. y = 2x - 3. 2 × 1 - 3. 2 × 1 = 2. 2 × 2 - 3 = -1. कुणाचं आलं -1, yचं आलं. x बरोबर 1 असताना याचं -1 आलं. x बरोबर 1, याचं -1. 1 -1. चला पुढे जाऊ. x बरोबर आपण इथे -2 घेऊ. आता y = हे इक्वेशन आपण तयार केलेलं आहे. म्हणजे एका बाजूलाच आपल्याला त्याचं सम्स करण्यासाठी इकडे तिकडे तर तिकडे आपलं चुकण्याची शक्यता आहे. 2x - 3 असं इक्वेशन आहे. 2 × -2 - 3. 2 2 4 -4 -3 = -7. इथं आलं x = -2 असताना याचं आलं -7. इथं लिहू
-2 -7. आता एक्सची किंमत आपण व्हॅल्यू इथे एक्सची व्हॅल्यू 1 घेतली होती, -2 घेतलेली आहे. आता +2 घेऊन बघू. एक्स बरोबर +2 घेतलं की काय येतं इक्वेशन बघूया. आता ही वायची व्हॅल्यू आहे. y बरोबर 2x -3, 2 × 2 -3 = 4 -3 = 1. ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू 2 होती, एक्सची व्हॅल्यू 2 असताना वायची व्हॅल्यू आली 1. ही आपलं उत्तर आलं 1. इथे आपण 2 आणि 1 हे घेऊ. आता हे आपण जे काही सम्स केले ते ग्राफमध्ये केल्यानंतर आपल्याला समजेल की आपल्या याच्यातलं काय चुकले की बरोबर आहे. तर आपण पहिल्यांदा ग्राफमध्ये घेऊन बघू की आपलं सगळं बरोबर आहे का. जर का चुकलेलं असेल तर एखादं गणित आपल्याला एक्स्ट्राचं करावं लागेल. चला आता आपण चालू करू. पहिला कॉलम ह्याच्यातलं घेऊ. 1 आणि 1 म्हणजे दोन्ही 1 1 इथे आलेलं आहे. त्याच्यानंतर -1 इथे आहे, -5 इथे आहे, -5. त्यानंतर 0 आणि 2. एक्सचा 0 आहे, याचा 2 आहे. हे एका रेषेत आहेत असं वाटतं. पट्टी ठेवून बघू आपण. स्केल ठेवल्यानंतर आहेत एका रेषेत. म्हणजे हा जो ग्राफ आहे तो बरोबर आलेला आहे. ह्या ग्राफला नाव द्यायचं आहे 3x - y. 3x - y = 2. हे याचं उत्तर आहे. हे याचं उत्तर आहे 3x - 2. आता ही जी इक्वेशन आहे ते इक्वेशन लिहून घेऊ. इक्वेशन आहे 1 आणि 1 याची व्हॅल्यू आहेत. ह्याची व्हॅल्यू आहे 0 -2. ह्याची व्हॅल्यू आहे -1 आणि 5 ही यांची मिळेल. आता या नंबरचं या इक्वेशनचा ग्राफ काढून घेऊ. या इक्वेशनचा ग्राफ काढत असताना x बरोबर 1 असताना y बरोबर -1 आहे. x बरोबर 1 असताना y बरोबर -1 म्हणजे इथे आलेलं आहे. ही एक पॉईंट मिळाला. दुसरा पॉईंट आहे x बरोबर -2 आणि y बरोबर -7. x बरोबर -2 y बरोबर -7 म्हणजे इथे आलेलं आहे. दुसरा पॉईंट इथे आणि इथे भेटलेला आहे. तिसरा पॉईंट बघू. 2 आणि 1 आहे. याचा 2 आहे, याचा 1 आहे म्हणजे इथे आहे. हे एका रेषेतले आहेत कारण हा इथे मिळालेले आहेत. याचा आहे 2x - y = 3. आता याची व्हॅल्यू इथे लिहू आपण. 2 आणि 1 ही याची व्हॅल्यू. ह्याची व्हॅल्यू 1 आणि -1. याची व्हॅल्यू आलेली आहे -2 -7. इथे आपले हा ग्राफ संपलेला आहे. अशा पद्धतीने ग्राफ काढल्यानंतर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत. 1.2 मधील 5th सम्स आहे 3x - 4y = -7. अँड नेक्स्ट आहे 5x - 2y = 0. याच्यामधलं जे पहिलं सम्स आहे ते थोडंसं हॉट आहे आणि त्याच्यावर तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. ते सोडवता येणं गरजेचं आहे. ओके, तर आपण याला स्टार्ट करू. ह्याच्यासाठी आपण वेगवेगळी पद्धत दाखवतो. पहिला आहे त्या पद्धतीनेच घेऊन चालू करू आपण. याचं इक्वेशन तयार करून घ्यावं लागेल. आता हे जे काही आहे 3x - 4y त्यालाच आपण 3x - 4y = -7 असं आहे. याचं आपण इक्वेशन तयार करून घेऊ. आता हे 3 आणि 4y सगळंच आपण त्या बाजूला घेऊन जाणार आहोत. = चिन्ह आहे त्या बाजूला. आता 4y त्या बाजूला गेलं तर याचं प्लस होणार. म्हणजेच काय येणार याचं इक्वेशन x = 4y
-7 आणि 3 आणि x यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, हे इज इक्वल टू चिन्ह आहे त्या बाजूला गेलं तर याचं डिवायडेशन होतं. म्हणजे अशा पद्धतीने इक्वेशन हे तयार झालेलं आहे. आता या इक्वेशनमध्ये आपण वेगवेगळ्या किमती घेऊन इथून आपण आता हे उत्तरं काढू. पहिली किंमत घेऊ y इज इक्वल टू 1. काय घेऊ? पहिली किंमत घेऊ y इज इक्वल टू 1. ही किंमत घेऊन आपण आता ॲन्सरला सुरुवात करू. हे आहे इक्वेशन. x इज इक्वल टू 4y -7 अपॉन 3. आता yच्या जागेला 1 घेणार आहोत. 4 मल्टिप्लाय 1 -7 अपॉन 3. 4 मल्टिप्लाय 1 4 -7 अपॉन 3 इज इक्वल टू 7मधून 3 गेलं, उरलं -3 अपॉन 3 इज इक्वल टू -1. आता इथे yची किंमत मिळालेली आहे, xची किंमत मिळालेली आहे -1. xची किंमत मिळालेली आहे -1 आणि yची किंमत मिळालेली आहे +1. चला आपण ती पुट करून घेऊ. इथे -1 +1 -1 1. चला आता आपल्याला 1 इथे मिळालेलं आहे. नेक्स्टसाठी जाऊ आपण. नेक्स्ट घेऊ आपण. आता हे करत असताना आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन करून हे 3ने डिवाइड होतं का ते बघायचं आणि मगच करायचं आहे. आता आपण y बरोबर 1 घेतलं, y बरोबर जर 2 घेतलं तर काय होईल? 2 4 जा 8 8 -7 इज इक्वल टू काय होणार? 1 येणार. 1ला 3ने डिवाइड होत नाही तर मग आता मायनस घेऊन बघू. -2 घेतलं तर काय होतं बघू. -2ने जर याला डिवाइड केलं तर काय होणार? 8 होणार. 8 -8 आणि -7 इज इक्वल टू 15 येणार. म्हणजे हे उत्तर येतं आहे आपल्याला. तर ते आपण उत्तर काढून घेऊ. आता y बरोबर -2 घेऊ. -2 घेऊन आपण सम्स चालू करू. फॉर्म्युला आपला काय आहे? x इज इक्वल टू 4y -7 अपॉन 3. 4 नंतर -2 आणि इथे -7 अपॉन 3 इज इक्वल टू येणार आहे 4 2 जा -8 -7 अपॉन 2 इज इक्वल टू 7 आणि 8 15 -15 2 नाही तर 3 आहे अपॉन 3 इज इक्वल टू -3 5 जा म्हणजे 5 येणार. इथे येणार x इज इक्वल टू -5. एक्सची किंमत आली -5. इथे जेव्हा आपण -2 घेतलं त्यावेळी एक्सची किंमत आली -5. चला आपण ही आता किंमत इथे पुट करून घेऊ. -5 -2 इथे येणार -5 -2. त्याच्यानंतर नेक्स्ट इक्वेशन बघू आपण. आता या किमतीमध्ये 4च्या जागेला 3 घेतलं तर काय होणार? 3 4 जा 12 12 -7 5 येतं. येत नाही. समजा आता 12 मायनस घेतलं 14 + 7 19 येतं. दोन्ही मायनस असेल तर 19 होतील. आता 4 घेऊन बघू. 4 4 जा 16 16 -7 9 येतं. 4 घेऊ. 4ने बरोबर उत्तर येतं. yची किंमत 4 घेऊ. आता या फॉर्म्युल्यामध्ये घालू. x इज इक्वल टू 4y -7 अपॉन 3. 4 मल्टिप्लाय 4 -7 अपॉन 3. 4 मल्टिप्लाय 4 होतं 16. 16 -7
अपॉन 3 इज इक्वल टू 9/3 इज इक्वल टू 3. म्हणजे इथे एक्सची किंमत येते ती म्हणजे 3. इथे एक्सची किंमत 3 मिळाली, वायची किंमत होती 4. एक्सची किंमत 3 मिळाली, वायची किंमत आहे 4. 3 and 4. ओके. आता पहिल्यांदा आपण हे जे काही किमती मिळालेल्या आहेत त्या ग्राफ पेपरमध्ये टाकून बघू. पहिली मिळालेली आहे -1, एक्सची -1, एक्सची -1 इथे आहे आणि वायची पण 1. म्हणजे इथून इथे गेलं. हे इथला पहिला पॉईंट मिळालेला आहे. दुसरा पॉईंट बघू आपण. दुसरा पॉईंट आहे एक्सचा -5. -5 म्हणजे इथे येणार आणि त्याचा आहे -2 म्हणजे इथे येणार. -2 इथे येणार. हा दुसरा पॉईंट मिळाला. तिसरा पॉईंट बघू. एक्सचा आहे 3 आणि वायचा आहे 4. 3 and 4. एक्सचा आहे 3 + 3, एक्सचा +3 आणि वायचा 4 म्हणजे इथे येणार. हे आता एका रेषेत आहेत का बघू. आहेत एका रेषेत, म्हणजे आपलं आलेख ग्राफ बरोबर आलेला आहे. याची किंमत आहे 3x - 4y इज इक्वल टू -7. या किमती लिहून घेऊ. ही किंमत आहे 3 आणि इकडली किंमत आहे 4. याची किंमत आहे -1 एक्सची, -1 + 1. याची किंमत आहे एक्सची आहे -5, वायची आहे -2. चला आता दुसरं इक्वेशन सोडून घेऊ. दुसऱ्या इक्वेशन सोडवत असताना इक्वेशन असं आहे 5x - 2y इज इक्वल टू 0. आता हे 2y इज इक्वल टू चिन्ह त्या बाजूला गेलं तर इथं होतं प्लस होतं, म्हणजेच काय येणार 5x इज इक्वल टू 2y. आता हे 2 पण याच्या खाली टाकू म्हणजे काय होईल y इज इक्वल टू 5x/2. हा आपल्याला फॉर्म्युला तयार झालेला आहे आणि हा फॉर्म्युला वापरून आपण पुढची गणितं करू शकतो. या इक्वेशनपासून हे इक्वेशन एक आपण तयार करून घेतलं म्हणजे जे काही आहे ते सगळे इज इक्वल टू चिन्ह आहे त्याबद्दल टाकलं आणि एकच व्हेरिएबल्स आपण या बाजूला घेतलं. चला आता आपण स्टार्ट करू, कारण आता इथे फक्त एक्सची किंमत घ्यायची आहे. वायची आपल्याला इकडे मिळेल. एक्सची किंमत 1 घेतली तर काय होईल 5 × 5/2 येणार, म्हणजे उत्तर पूर्णांक येणार 2.5 येईल. तर 2 घेऊन बघू. एक्स बरोबर त्याचा इज इक्वल टू 2 घेतलं तर आपलं उत्तर बघू काय येतं आहे. y इज इक्वल टू 5x/2 इज इक्वल टू 5 × 2/2 इज इक्वल टू 10/2 म्हणजे येणार याचं उत्तर 5. वायची किंमत इथे भेटेल 5. वायची किंमत भेटली आपल्याला 5, एक्सची किंमत भेटली 2. चला जशी आहे तशी लिहून काढू. एक्सची किंमत आहे 2, ह्याची किंमत आहे 5, 2 आणि 5. पुढे जाऊ. आता सेकंड इक्वेशनमध्ये समजा 5x जागेला -2 घेतलं तर काय होईल. -2 घेतलं तर 10 होणार, उत्तर मायनसमध्ये येणार. ओके. x इज इक्वल टू -2 घेऊ. y इज इक्वल टू 5x -2. इथे घेतला आपण 5 ×
-2/2 इज इक्वल टू -10/2. उत्तर आलं -5. वायचं उत्तर आलं -5. इथं आपण हे जे काही आन्सर आले ते पुट करून घेऊ. एक्सची किंमत आलेली आहे -2, एक्सची किंमत -2 वायचे आलेले आहे -5 आणि इथे -2 -5. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये समजा 0 घेतलं तर काय येतं बघू. एक्सची किंमत घेऊ 0, वायचा आहे 5x/2 म्हणजेच 5 × 0/2 म्हणजे याचं उत्तर येणार आहे 0च. वायची किंमत आली 0, वायची 0, एक्सची पण 0, एक्स पण 0, एक्स पण 0, वाय पण 0, 0 0. चला आता आपण हा आलेखामध्ये घेऊया किमती. पहिला आहे x2 आणि वायचं 5. x2 इथे आहे, वायचं पण +5 आहे म्हणजे इथून सरळवर आणि इकडून असं. इथे आपल्याला पहिला पॉईंट मिळाला. दुसरा पॉईंट आहे -2 आणि -5. -2 इथे आहे, -5 इथे आहे म्हणजे इथला आपला दुसरा पॉईंट मिळाला. तिसरा पॉईंट मिळाला, दोन्ही पण 0 0, एक्स पण 0, वाय पण 0 म्हणजे इथे आहे तिसरा पॉईंट. याच्यावरती आपण आलेख येतो का पाहू. आलेत, एका रेषेत आलेत म्हणजे आलेख आपला बरोबर आहे. हे एका रेषेत आलेत म्हणजे आपला आलेख. अशा पद्धतीनं आपला पूर्ण ग्राफ तयार झालेला आहे. 1.2 मधलं हे शेवटचं सम्स आहे. 6 नंबर 2x - 3y इज इक्वल टू 4 अँड नेक्स्ट ऑफ 3y - x इज इक्वल टू 4. चला आता आपण हे सम सोडवायला घेऊ. हे सम सोडवत असताना आपल्याला काही दक्षता घ्यावी लागेल. आता इथे इक्वेशन अशा पद्धतीचं आहे की 2x - 3y इज इक्वल टू 4 असं दिलेलं आहे. पण आपल्याला हे सगळं इज इक्वल टू चिन्ह आहे त्या बाजूला घेऊन जायचं आहे. आता हा 3y पण तिकडे घेऊन जाऊ आणि 2 पण तिकडे घेऊन जाऊ. x इज इक्वल टू 3y त्या बाजूला गेला म्हणजे +3y झाला, +4 आणि हा 2 तिकडे गेला म्हणजे /2 झाला म्हणजे x इज इक्वल टू हे आपलं फॉर्म्युला तयार झाला. x बरोबर 3y + 4 हा आपला फॉर्म्युला तयार झाला. हे एक नवीन इक्वेशन तयार झालं. या इक्वेशनच्या माध्यमातून आता आपल्याला फक्त वायची किंमत घ्यावी लागेल. वायची किंमत घेतली की मग ॲटोमॅटिक आपल्याला एक्सची किंमत मिळेल. वायची किंमत किती घ्यायची पाहू. 1 घेतली, समजा वायची किंमत 1 घेतली तर 1 × 3 3 + 4 7 होणार. 7ला 2ने डिवाईड होत नाही. आता -1 घेतली तरी पण 1 येणार उत्तर. आता 2 घेतली, इथे 2 घेतली 3 2 = 6, 6 + 4 इज इक्वल टू 10, 10/2 येतं. तर आपण 2 घेऊया उत्तर. पहिल्यांदा y इज इक्वल टू 2 घेऊ आणि हे y इज इक्वल टू 2 हे या इक्वेशनमध्ये पुट करू. इक्वेशन असं आहे x इज इक्वल टू 3y + 4/2. 3 × 2 + 4/2 इज इक्वल टू 6 + 4/2 इज इक्वल टू 10/2 इज इक्वल टू 5. म्हणजे इथं आपल्याला एक्सची किंमत मिळालेली आहे 5. एक्सची किंमत मिळाली 5. आपण तिथं पुट करून घेऊ. 5 and 2 5 2. चला नेक्स्ट आपण मायनस घेऊन बघू. -2 घेतले तर काय होईल. -2 घेतलं तरी येतं.
चला y इज इक्वल टू -2, इक्वेशन आहे x इज इक्वल टू 3y प्लस 4 अपॉन 2. याच्यामध्ये yच्या जागेला आपण -2 टाकू, म्हणजे येणार 3 मल्टिप्लाय -2 प्लस 4 अपॉन 2. इथे येणार उत्तर 6 -6 प्लस 4 अपॉन 2 -2 अपॉन 2 इज इक्वल टू -1. एक्सचं उत्तर येणार आहे -1. एक्सचं उत्तर मिळालं -1. -2 असताना एक्सचं उत्तर मिळालं -1, म्हणजे -1 आणि -2. -1 -2 -1 and -2. नेक्स्ट आपण घेऊन बघू 0 घेऊ. चला 0 घेऊ. y इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 3y प्लस 4 अपॉन 2. इथे येणार 3 मल्टिप्लाय 0 प्लस 4 अपॉन 2, म्हणजे 0ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे निघून गेलं, उरलं 4 अपॉन 2 इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 2 आलं. x इज इक्वल टू 2 आलं. y जर 0 घेतलं तर x 2 येते, म्हणजे x आलं इथं 2, y आला 0, 2 आणि 0. आता एका इक्वेशनचे आपल्याला सम्स मिळालेत. आता दुसऱ्या इक्वेशनचे घेऊ. दुसऱ्या इक्वेशनचे घेत असताना दुसरं इक्वेशन अशा पद्धतीचं आहे 3y मायनस x इज इक्वल टू 4. आता हे x त्या बाजूला घेऊन जाऊ, इज इक्वल टू चिन्हाच्या त्या बाजूला आणि 4 ह्या बाजूला घेऊन येऊ. आता x त्या बाजूला घेतलं तर प्लस होणार, 4 ह्या बाजूला घेतलं तर मायनस होणार, म्हणजे येणार असं उत्तर x इज इक्वल टू 3y मायनस 4. हे आपलं इक्वेशन तयार झालेलं आहे. आता एक्सची पण किंमत आपल्याला लगेच मिळेल, आपण वगैरे काही नाही ते, म्हणजे वायच्या जागेला जे घेईल त्याच्यावरून लगेच आपल्याला उत्तर मिळेल. आता आपण y इज इक्वल टू 1 घेऊ, सुरू करू. x इज इक्वल टू 3y मायनस 4. 3 मल्टिप्लाय 1 मायनस 4 इज इक्वल टू 3 मायनस 4. 3 मायनस 4 आलं की उत्तर आलं -1. एक्सची किंमत आलेली आहे -1. एक्सची -1 आणि वायची +1. एक्सची किंमत घेऊ -1. एक्स -1 -1 आलेलं आहे आणि इथं आलेलं आहे 1, फक्त -1 आणि 1. चला नेक्स्ट वायची किंमत घेऊ आपण. इथे y इज इक्वल टू 2 घेऊ आणि आपण आता सम्सला चालू करू. x इज इक्वल टू 3y मायनस 4 इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय 2 मायनस 4 इज इक्वल टू 6 मायनस 4 इज इक्वल टू 2. म्हणजे एक्सची पण किंमत 2 आली, वायची पण किंमत 2 आली, दोघांची पण 2 2 आलेली आहे. 2 2 एक्सची 2 वायची 2. नेक्स्ट चला वायची किंमत आपण आता y इज इक्वल टू 3 घेऊ. x इज इक्वल टू 3y मायनस 4. 3 मल्टिप्लाय 3 मायनस 4 इज इक्वल टू 9 मायनस 4 इज इक्वल टू 5. एक्सची किंमत मिळाली 5. हे y बरोबर 3 असताना x बरोबर 5.
आणि y बरोबर 3, 5 and 3. चला आता हे जे काही आपल्याला सगळे अंक मिळाले ते आपण ग्राफ पेपरवरती करून घेऊ. चला आता इथे जे काही आपल्याला व्हॅल्यूज आलेले आहेत ते एक्स आणि वायच्या, ते आपण ग्राफ पेपरमध्ये टाकून घेऊ. बघू, एक्सची व्हॅल्यू आहे 5 आणि वायची आहे 2. एक्सची 5, वायची 2 म्हणजे इथे येणार हे वायचं 2, एक्सचं 5. त्याच्यानंतर एक्सची -1 आणि वायची -2. एक्सची -1 आणि वायची -2 म्हणजे इथे येणार. त्याच्यानंतर एक्सची आहे 2 आणि वायची आहे 0. एक्सची आहे 2, वायची आहे 0 म्हणजे इथे. एका रेषेत आहेत म्हणजे आपला ग्राफ बरोबर आलेला आहे. ग्राफचं नाव लिहू. 2x - 3y = 4. यांच्या किमती लिहू. यांच्या किमती 5, 2. इथे आहे एक्सची 2 आणि वायची 0. इथे आहे एक्सची -1 आणि वायची -2. आता नेक्स्ट ग्राफ, नेक्स्ट किमती याच्यातल्या किमती घेऊ. एक्सचे -1 आणि वायचे 1. एक्सची -1 आणि वायचे 1. हा एक पॉईंट. दुसरा आहे दोघांची +2 म्हटल्यानंतर 2, ही 2 आणि ही 2 म्हणजे इथे येते. चला थर्ड आहे एक्सची 5 आणि वायची 3. एक्सची 5 म्हणजे एक्स 5 इथे, 3 म्हणजे इथे. हा इकडे पण ओढून घेऊ कारण आपल्याला त्याची इक्वेशन लिहायला लागेल. इक्वेशन आहे 3y - x = 4. इथे आहे -1 + 1. इथे आहे 2 and 2. इथे आहे 5चं एक्सचं 5 आणि वायचं 3. हे आता इक्वेशन पूर्ण झालेलं आहे आणि ग्राफ पण आपला पूर्ण झालेला आहे. अशापर्यंत तुम्हाला ग्राफवरती क्वेश्चन विचारले जातील आणि इथे तुम्हाला 3 किंवा 4 मार्काचेच क्वेश्चन विचारले जातील. तर इथे तुमचा 1.2 पूर्ण झालेला आहे आणि सर्वांचं आभार. धन्यवाद.